वाशिम जिल्ह्यात दिवसेंदिवस तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचं चित्र आहे. त्यासोबतच जर बघितलं तर दुसरीकडे जे प्रकल्प आहे असो, विहिरी असो, बोरवे आटत चालले असते, त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. तर दुसरीकडे जर बघितलं तर आता या पाणी टंचाईसोबत जर बघितलं तर डिझेलच्या दरात वाढ झाल्यामुळे टँकरच्या जे पाणीसाठी जे उपलब्ध टँकर आहेत तर त्यांच्या दरातही वाढ झाल्याचं चित्र आहे. सध्या परिस्थिती जर बघितलं, एका टँकर भरण्यासाठी 400 ते 450 रुपयापर्यंत दर लागत आहे. त्यासोबत जर बघितलं तर टँकरला जर पाणी ज्या म्हणजे ग्राहकापर्यंत नेण्याची वेळ टँकरद्वारे येत असते, त्याच्या दरातही वाढ झाल्याचं चित्र आहे. आपल्यासोबत काही टँकर धारक आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमकीच काय परिस्थिती आहे. वाशिममध्ये तर खूपच पाणी टंचाई आहेच. कारण सर्वात मागासलेला जिल्हा आपला वाशिम आहे. त्यामुळे सर्व ग्राहकांना टँकरशिवाय पर्याय नाही. नळ एक तर 8 दिवसाला किंवा 10 दिवसाला येतात. त्यामुळे ग्राहकाला पाणी हा विकत घ्यावं लागतं. आम्ही टँकर धारक असून आम्ही थोडाफार व्यवसाय आणि थोडंफार जनसेवा अशा हिशोबाने आम्ही दोन्ही काम करत असतो. टँकरचे 300 ते 400 रुपये आम्ही भरण्याकरता देत असतो. 800 ते 1000 रुपये ग्राहकापर्यंत पोहोचण्याची त्याचे चार्जेस लागतात. अशा हिशोबाने आम्ही पाणी इकडून तिकडून उपलब्ध करून ग्राहकांना आम्ही सेवा आणि थोडंफार आम्ही मोबदला घेत असा आम्ही व्यवसाय करतो. नक्कीच मला सांगा, आता सध्या डिझेलचे दर वाढले, याचा परिणाम या टँकरवर झाला का असं? डिझेलचे परिणाम तर खूपच, कारण डिझेलची टंचाई अशी झाली होती मध्ये तर असं वाटलं होतं की बाबा ट्रॅक्टर उभं करावं लागते का, अशी परिस्थिती झाली होती. कारण 3-3, 4-4 तास लागून सुद्धा डिझेल उपलब्ध होत नव्हतं. कधी कधी नंबरमध्ये लागतं आमच्या नौजल आपल्या कॅनमध्ये येऊन परत यावं लागत होतं, कारण डिझेल मिळत नसल्यामुळे बऱ्या काही गोष्टी आम्हाला जाणवल्या. नक्कीच मला सांगा, आता तुम्हाला जर पाणी उपलब्ध एकाच जागेवर होते का अनेक ठिकाणी तुम्हाला फिरस्ती करावं लागत? पाण्याचं तर विचारूच नका, कारण पाणी इकडून तिकडून या भागात त्या भागात जिकडे मिळेल त्या भागात, परत लाईटची व्यवस्था, लाईट असते माझ्या वेळेवर तेव्हा टँकर भरल्या जाते. अशा हिशोबाने आम्ही इकडून तिकडून पाणी जमा करून ग्राहकापर्यंत नेत असतो. नक्कीच हे जर टँकरची जर म्हटलं तर दर अंतर वाढलं तर टँकरचे दरही वाढतात. मागील काही दिवसापासून टँकरच्या दरात वाढ झाल्याचे चित्र आहे. सध्या परिस्थिती डिझेलचे दर वाढले, त्यामुळे टँकरच्या दरातही वाढ झाल्याचं यावरून टँकर धारक हे सांगत आहे. कॅमेरामन सचिन राणेसह विठ्ठल देशमुख, TV9 मराठी, वाशिम. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.